दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यातल्या मतमोजणी केंद्रावरून आमचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतमोजणी केंद्रावर आता मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला बघायला मिळत आहे। साधारणतः 8 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे। सध्या मी बुलढाणा येथील मतमोजणी केंद्रावर आपण जर का बघितलं तर या ठिकाणी सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचाही खूप मोठा बंदोबस्त आहे। प्रत्येक व्यक्तीला आतमध्ये जर मतमोजणी केंद्रात सोडायचं असेल तर त्याची पूर्ण तपासणी करून आतमध्ये सोडण्यात येत आहे। पोलिसांचा जर विचार केला तर जवळपास आज या मतदान केंद्रावर 700 ते 800 पोलीस मतमोजणी केंद्रावर 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा येथील मतमोजणी केंद्रावर मोठ्या सुरक्षेच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहे। आपण जर का बघितलं तर आता या मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच मतमोजणी प्रतिनिधींची सुद्धा गर्दी झालेली आहे। प्रत्येक मतमोजणी जो प्रतिनिधी आहे त्याला पूर्णतः तपासूनच आज सोडण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।